एखादा आजार जर दीर्घ कालावधी बराच होत नसेल तर त्याच्या पाठीमागं काय काय कारणं असू शकतात. कधी कधी असंही वाटतं की या आजारा रिलेटेड सगळे उपचार करून झालेत, बरंच काही ट्राय केलंय, तरी पण ही परिस्थिती बदलतच नाहीये. अनेक महिने, कदाचित अनेक वर्ष ती कंडिशन तशीच आहे, ती कंडिशन कदाचित बिघडत असेल. याच्या पाठीमागं काय कारण असू शकतं की आजार बरे होत नाहीये. हे समजून घेण्यासाठी आधी आपल्याला जाणून घेतलं पाहिजे की आपलं शरीर म्हणजे फक्त हे दृश्य शरीर नाही, हा आपल्या शरीराचा एक भाग आहे. याच्याबरोबर आपल्याकडं अदृश्य शरीर आहे. म्हणजे काय, तर आपल्याला एक एनर्जी काउंटर पार्ट आहे, आपल्याला ऊर्जा शरीर आहे, एनर्जी बॉडी आहे. यालाच आभामंडल किंवा ऑरा असंही म्हणलं जातं. ही ऑरा किंवा आभामंडल किंवा ऊर्जा शरीर ही खूप मोठी कन्सेप्ट आहे. या ऊर्जा शरीरात वेगवेगळी ऊर्जा केंद्रही असतात, ऊर्जा वाहिनी, नाडीज असतात. याचाच वापर करून आपण वेगवेगळे इमोशन्स म्हणजे भावना अनुभवतो आणि विचारही करतो. थोडक्यात आपण जेव्हा स्वतःकडे बघू तेव्हा हे फक्त शरीर नाहीये, तर याच्याबरोबर ऊर्जा आहे, भावना आहेत, विचार आहेत आणि इतरही काही गोष्टी आहेत. जेव्हा आपण म्हणतो की एखादा आजार, आणि फक्त आजार म्हणजे शारीरिक आजारच नाही, तर मानसिक आजार किंवा भावनिक आजार, आणि एवढंच नाही तर कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम सॉल्व्हच होत नाहीये, आजार बराच होत नाहीये, तेव्हा याचा अर्थ आहे या ज्या 5 लेव्हल्स आहेत, हे जे 5 वेगवेगळे स्तर आहेत, त्यापैकी एका किंवा एकापेक्षा जास्त किंवा सगळ्या लेव्हल्सवर काही ना काहीतरी बिघाड झालेला आहे. आणि बऱ्याचदा आपण जे उपचार करतो ते फक्त आपल्या फिजिकल लेव्हलवर असतात, पण ही त्या 5 पैकी एक लेव्हल आहे. कुठलीही वस्तू, आपलं शरीर, एखादा आजार, एखादा प्रॉब्लेम फिजिकल, इथरिक, इमोशनल, इंटेलेक्च्युअल आणि एक 5वी लेव्हल, अशा 5 लेव्हल्सवर अस्तित्वात असतो. जर यातल्या कुठल्याही एका लेव्हलवर आपण भरपूर जास्त मेहनत घेत असू पण इतर लेव्हल्सवर आपण पुरेसे लक्ष दिलेले नसेल, तर तो प्रॉब्लेम किंवा तो आजार तसाच कंटिन्यू राहील. आणि म्हणून अशा वेळेला तो आजार बरा होण्यासाठी आपल्याला इतर 4 गोष्टींवरही काम करण्याची गरज आहे. आणि हेच आपण करतो जेव्हा आपण प्राणिक हिलिंगची ट्रीटमेंट करतो किंवा प्राणिक हिलिंग आपल्या वेगवेगळ्या प्रॉब्लेम्सना सॉल्व्ह करण्यासाठी स्वतःहून वापरतो. पण याच्यात एक महत्त्वाचा पार्ट काय आहे, मुळात तो प्रॉब्लेम किंवा तो आजार शिल्लक आहे कारण या इतर 4 स्तरांवर तितकंसं लक्ष दिलेलं नाही. आणि म्हणून या 4ही लेव्हल्सवर आपल्याला लक्ष द्यायची गरज आहे. त्यासाठी आपल्याला वेळ द्यायची गरज आहे, कदाचित काही गोष्टी शिकायची गरज आहे, काही गोष्टींची प्रॅक्टिस करायची गरज आहे. आणि जेव्हा आपण हे करतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की आपलं शरीर अत्यंत वेगवान पद्धतीनं बरं होत आहे, किंवा आपल्या बाबतीत जो प्रॉब्लेम आहे तो अचानक त्याची तीव्रता कमी होत 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 नाहीसा झाला आहे. आता एक महत्त्वाचा प्रश्न, जर आपल्या बाबतीत एखादा प्रॉब्लेम असेल किंवा एखादा आजार असेल जो एकतर परत परत होत आहे किंवा दीर्घ काळापासून तो बराच नाही झालेला, तर तो आजार बरा व्हावा किंवा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हावा, त्यासाठी या बाकीच्या लेव्हल्सवर काम करण्यासाठी आपण तयार आहोत का? कारण ते काम करणं अत्यावश्यक सुद्धा आहे. आणि एक्झॅक्टली हेच आपण करतो जेव्हा आपण प्राणिक हिलिंग हे सायन्स वापरतो. प्राणिक हिलिंग वापरून आपण आपल्या ऊर्जांवर काम करतो, ऊर्जा केंद्रांवर काम करतो, ऊर्जा शरीरावर काम करतो. शिवाय आपण आपल्या भावनांवर, विचारांवर सुद्धा काम करतो. आणि आपण वेगवेगळे निसर्ग नियम आणि आध्यात्मिक नियम सुद्धा वापरतो. थोडक्यात एखादी गोष्ट परिपूर्ण होण्यासाठी, एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्यासाठी, एखादं ध्येय अचीव्ह होण्यासाठी, एखादा आजार बरा होण्यासाठी ज्या काही गोष्टी आवश्यक आहेत त्या केल्या जातात जेव्हा आपण प्राणिक हिलिंगचा वापर करतो. मी परत एकदा सांगतो, या स्थितीतून या स्थितीत जाण्यासाठी काय काय करायची गरज आहे त्याचा विचार आणि अभ्यास करतो आणि त्या सगळ्या कृती करतो जेव्हा आपण प्राणिक हिलिंग वापरतो. म्हणून जर असा कधी प्रश्न पडला असेल की प्राणिक हिलिंगचा वापर करून आपण ही कंडिशन बदलू शकतो का, हा आजार बरा करू शकतो का, उत्तर आहे ती कंडिशन बदलण्यासाठी ज्या गोष्टी करायची गरज आहे त्या सगळ्या गोष्टी करणं, विशेषतः एनर्जेटिक, इमोशनल, इंटेलेक्च्युअल, थोडक्यात इनव्हिजिबल एरियाजमध्ये या सगळ्या गोष्टी करणं म्हणजेच प्राणिक हिलिंग अप्लाय करणं. आणि जेव्हा आपला अभ्यास होतो, आपलं ऊर्जा शरीर म्हणजे काय, ऊर्जा म्हणजे काय, जेव्हा आपण ऊर्जेला स्पर्श करतो, जेव्हा आपली ओळख होती आपल्या वेगवेगळ्या चक्रांशी, त्यांच्या कार्यांशी, जेव्हा आपल्याला कळतं की आपल्या ऊर्जा शरीरात वेगवेगळ्या गोष्टी घडल्यामुळं कसे आपल्या शरीरात म्हणजे भौतिक शरीरात बदल घडत असतात, तेव्हा आपल्याला हेही लक्षात येतं की आपलं स्वास्थ्य वाढवण्यासाठी, सुदृढता वाढवण्यासाठी आपण या एनर्जी टूल्सचा आणि ऊर्जेचा वापर करणं हे खूप सोपं, हे खूप आवश्यक, अत्यंत प्रभावशाली आणि एक सरळ सोट, साधा सोपा मार्ग आहे. म्हणून प्राणिक हिलिंग या एनर्जी सायन्सचा अभ्यास करा, त्याची माहिती घ्या, त्याची वेगवेगळी टूल्स आणि टेक्निक शिका
त्याचा वापर करा.